अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। प्रधानजी, एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे। कशाची देवा? सारीपाटाच्या खेळासाठी बानूच्या वाड्यापर्यंत जे भुयार खोदलं गेलं आहे त्याची दारं बंद करायची आहे। ते कार्य मी केव्हाच केलं आहे आणि ते कुणाच्या दृष्टीस पडणार नाही अशी व्यवस्था देखील केली आहे। बानूला आता हा प्रश्न अस्वस्थ करत असेल की मी एवढे प्रयत्न करूनही तिचा पराभव का झाला। परंतु देवा, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, काहीही करून ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे हे बाणाईला कळेल असं काहीतरी करा। अन्यथा जर भक्ताच्या मनात प्रश्न शंका घर करून राहिले तर साधनेत प्रगती कशी होणार। देवा, प्रधानजी, मी देखील त्याचाच विचार करत आहे। बानूला आता माझी उपासना करण्याची काहीच आवश्यकता नाही। तिचे जे प्राप्तव्य होते ते तिला मिळाले आहे। सारीपाटाच्या खेळात बानू पराभव होऊन तिचे जेजुरी सोडून जाण्याचा अर्थ म्हणजे यापुढे तिला आता आदिशक्तीची उपासना करावी लागणार आहे आणि ह्याच उपासनेमधून म्हाळसेचे बानूविषयी जे मत आहे ते मत पालटेल, त्यांच्यात प्रेम निर्माण होईल आणि हाच एकमेव उपाय आहे। आणि प्रधानजी, म्हणूनच बानूने ह्या सर्वांपासून दूर जाणे अत्यंत आवश्यक होते। म्हणजे देवा, हे बाणाईला कोणीतरी सांगणं अपेक्षित आहे आणि एकदा बाणाईची साधना सुरू झाली की ती श्री म्हाळसा देवींना जाणवेल आणि त्या प्रसन्न होतील। होय प्रधानजी, म्हाळसेला हे जाणवेल की तिचे कोणीतरी स्मरण करत आहे, पण कोण, का, कशासाठी हे तिला कळणार नाही। तेव्हा देवा, आपणही श्री म्हाळसा देवींच्या मूळ स्वरूपाविषयी स्मरण होण्याच्या दृष्टीने काहीतरी केलं तर गोष्टी सोप्या होतील। ह्यात नारद मुनींचे सहाय्य लागेल। होय, त्यांनी पुन्हा श्री म्हाळसा देवींचा विश्वास संपादन केला आहेच, पण बानूला भेटणे अवघड आहे।
कारण अजामेळ ह्या प्रकारामुळे दुःखी झाला आहे. तो नारद मुनींचे काहीही ऐकणार नाही. त्यातूनही काहीतरी मार्ग काढूच. बानूला या दुःखातून लवकरच बाहेर काढावं लागेल. नारायण नारायण. या मुनीवर, आज बऱ्याच दिवसांनी तुमचं दर्शन घडले. नारायण नारायण. जेजुरीत जे काही घडले ते मला कळले आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. खरं तर जे काही घडलं आहे हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे मुनीवर. नारायण नारायण. पण मुनीवर, तुम्ही त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असाल असं मला वाटलं होतं, पण तुम्ही तिथे नव्हताच. होय देवी, मी नव्हतो तिथे, कारण मला तसे निर्देश होते. निर्देश कोणाचे? प्रधानजींनीच मला तसे सांगितले होते. प्रधानजींनी असं सांगितलं? पण असं का? ते काही मी विचारलं नाही, परंतु मला इतकंच कळलं की मी तिथे असणं अपेक्षित नव्हतं. परंतु देवी, तुम्ही आता आनंदी दिसता आहात. हो, बानू जेजुरी सोडून गेले आहे याचा मला खरंच खूप आनंद आहे मुनीवर. ती आता मला जेजुरीत कधीही दिसणार नाही. या जेजुरीत या गडावर तिचा उल्लेखही होणार नाही, आणि हे सारं तुमच्यामुळे शक्य झालं आहे मुनीवर. नारायण नारायण. देवी, मी केवळ माझे कार्य केले. असो, तुम्हाला भेटायचे होते, आता येतो मी. तुम्ही मला आवर्जून भेटायला आलात याचा देखील मला आनंद आहे. नारायण नारायण. येतो मी. नारायण नारायण. काही सांगायचं होतं का? नाही देवी, मला इतकंच सांगायचं होतं की आपल्याला जे साध्य करायचं होतं ते आपण साध्य केलं. बानू आता जेजुरीत नाही, परंतु श्री खंडेराय आता बानूकडे जाणार नाहीत ना, याकडे आपण लक्ष द्यायला हवं. म्हणजे हे बानूकडे जातील असं तुम्हाला सुचवायचंय का? मला थेट काही सुचवायचे नाही, परंतु त्यांनीच बानूला असं वचन दिलं होतं की 15 दोनदा ते तिला भेटायला जातील म्हणून. पण बानू जेजुरीतच नाही म्हटल्यावर त्या वचनाचा प्रश्नच उद्भवत नाही. नारायण नारायण.
मी आपली शक्यता वर्तवली. मला काय म्हणायचे आहे हे आपल्या ध्यानात आले असेलच. येतो मी. नारायण नारायण. नक्की नारद मुनींना काय म्हणायचं आहे? ते असं का म्हणाले असतील? प्रधानजी, मुनीवर आतापर्यंत येणं अपेक्षित होतं. ते इथे येण्याऐवजी श्री म्हाळसा देवींच्या कक्षात का गेले ठाऊक नाही. येतील ते. मात्र मुनीवर कोणत्या वेळी काय करतील सांगता येत नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता ते काहीतरी करून मोकळे होतातच. नारायण नारायण. मुनीवर, आसन ग्रहण करावे. नारायण नारायण. समोर प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महेश उभे असताना मी आसन कसे ग्रहण करावे देवा? बर, मला सांगा, आपण इथं येणं अपेक्षित असताना थेट श्री म्हाळसा देवींच्या कक्षात का गेलात? सारीपाटाची घटना घडल्यानंतर देवींची भेट झाली नव्हती, म्हणून त्यांना भेटलो. नवीन कार्य सोपवायचं आहे. नारायण नारायण. मुनीवर, मी याआधी सांगितलं आहे की बानूने आता माझी भक्ती करणं थांबवावं. परंतु देवा, हे कसे शक्य आहे? बानू जिवंत आहे ती या भक्तीवरच. मुनीवर, आधी ऐकून तर घ्या. हो प्रभू. परंतु देवा, आपण बानूसाठी काहीतरी करावे. एक गुरु म्हणून तिच्या समोर कसे जायचे हा मला प्रश्न पडतो. मुनीवर, बानूवर मी प्रसन्न आहे. सारीपाटाच्या खेळात बानूला पराभव पत्करून चंदनपुरीला जाणे आवश्यक होते. महत्वाचं म्हणजे बानूला तिच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी तिला आदिशक्तीची उपासना करावी लागेल. नारायण नारायण. अद्भुत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे श्री म्हाळसा देवींचे मनही पालटेल आणि बानूला ती जयाद्री असल्याची ओळखही पटेल. अगदी योग्य बोललात मुनीवर. परंतु मला नेमके काय कार्य करायचे आहे? मुनीवर, मी तुम्हाला आदिशक्तीची गुप्त उपासना सांगेन. ती तुम्ही बानूला द्यावी. नारायण नारायण. हे कार्य मी करेनच देवा. परंतु देवा, आख्यानाचे काय? जे कार्य हाती घेतले होते तेही पूर्ण करणे आवश्यक आहे. मुनीवर, गडावर पुन्हा आख्यान होईल. परंतु देवा, आख्यानाचा नियम असा ठरवला होता की श्री म्हाळसा देवी आणि बानू या दोघीही असतील तरच आख्यान होऊ शकेल. परंतु देवा, बानूच नसेल तर हे आख्यान कसे होईल? देवा, हे आख्यान गडावर व्हावे असे मला वाटते. हे आख्यान मल्हारी चरित्र सांगण्यासाठी आहे आणि त्यातून ज्ञान मिळवण्यासाठी आहे.
परंतु गडावर बानू नाही, त्यामुळे ती यापासून वंचित नाही का राहणार? आणि हा तिच्यावर अन्याय नाही का होणार? मुनिवर, हे आपण काय बोलता आहात? देवा बाणाईवर अन्याय होऊ देतील का? मुनिवर, गडावर आख्यान होईल आणि बानूला हे आख्यान केवळ श्रवणच नाही तर पाहता देखील येईल. परंतु ते कसे देवा? मुनिवर, इंद्रदेवांनी कल्पवृक्षाकडून जो दिव्य करंडा बानूसाठी मागून घेतला आहे त्याचा आता उपयोग इथे होईल. नारायण नारायण. आता चंदनपुरीला प्रस्थान करावे. होय प्रभू. नारायण नारायण. बानू, 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 आधी डोळे पुस. देवा, तुम्हासनी बघितलं आणि डोळं भरून आलं. आणि हे काय, तू ह्या वस्त्रात? ही वस्ती हाय, आता मातीत राबायचं असतं. काम करताना भरजरी कापड दागिनं घालून कसं चालायचं? बानू, तुला ह्या वस्त्रात पाहिलं आणि मला माझे ते चंदनपुरीतील दिवस आठवले.
काय दिस होत ते. बर बानू, मला तुला काही सांगायचं आहे. जी. तुला नारद मुनी भेटायला येतील. पर ते तर मला भेटून गेलं. नाही, माझा ते संदेश घेऊन येतील. तुला ते मला असं नाही सांगता येणार. बानू, तू काही बोलत का नाहीस? काय झालं? केव्हा तुम्हासनी राग नाही ना येणार? मी एक सांगू, मी तुझ्यावर कसा रागवेन? बाला नाही आवडायचं महाराज हाता आल्याला. बर, तू चिंता नको करूस. मी पाहतो काय करायचं ते. काळजी घे, आपण नंतर बोलू. जी.